कळवण सडकापूर धरणात इसमाचा बुडून मृत्यू। मयत इसम परराज्यातील असल्याची माहिती पाणबुडी स्थानिक व पोलिसांच्या मदतीने मृतदेह सापडला। अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील सडकापूर धरणात एका इसमाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 17 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सडकापूर धरणात एक इसम बुडाल्याची माहिती अभोणा पोलिसांना दिली। घटनेची माहिती मिळताच अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। धरण परिसरात पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शोधकार्य कठीण झालं होतं। तातडीने पुणे येथून पाणबुडी बोलावण्यात आली। आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी पाणबुडीने शोध घेत काही वेळातच इसमाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला। सदरील मृत व्यक्तीचे नाव रामलाल निषाद, राहणार दर्यापूर, जिल्हा फतेपूर, उत्तर प्रदेश असे असून तो चणकापूर धरण गेटच्या सर्व्हिसिंग कामासाठी आलेला होता असे समजते आहे। काम संपल्यानंतर अंघोळीसाठी तो धरणात उतरला असता तो पाण्याच्या खोल भागात बुडाल्याचे सांगितले जात आहे। शोधकार्यात पोलीस कर्मचारी आशिष बागुल, विठ्ठल बागुल, वसावे, घोंगडे, पोलीस पाटील नंदू जगताप तसेच स्थानिक नागरिक यांनी मोठे परिश्रम घेतले। मृतदेहास पंचनामा करून अभोणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अभोणा पोलीस करीत आहेत। दरम्यान या घटनेने चणकापूर धरण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। काल झालेल्या घटनेसंदर्भात आपण काय सांगू शकता? धरणाची काय बिकट अवस्था आहे? काल परवा जी इथं घटना घडली, एक 21-22 वर्षाचा मुलगा मयत झाला इथं। तर एक मिनिट, काल आपलं नाव सांगा। विजय बिला जाधव, राहणार मोमुक, माझे उपसरपंच मोमुक ग्रामपंचायत। कालच्या घटनेसंदर्भात आपण काय सांगणार आहात? काल परवा जी घटना घडली, इथं एक इसम पाण्यात पडून मृत्युमुखी पडला। तर तो जो इथं ज्या घटना आहेत वारंवार घडतात चणकापूर धरणावर। चणकापूर धरण हा पर्यटक स्थळ म्हणून लोक धरण बघण्यासाठी येतात मालेगावकडनं वगैरे। आणि इथं जी सुरक्षा आहे, सुरक्षा रक्षक नसतो कधी, आणि जे पाहणारे येतात धरण बघण्यासाठी ते नवीन असतात, त्यांना अंदाज येत नाही पाण्याचा। आता समोर इथं या गेटला कुलूप लावलेलं आहे, पण साईडकडून पूर्ण मोकळं आहे आणि ते बघण्यासाठी लोक पाणी बघण्यासाठी पण जातात आणि उतरतात खाली। काही आत्महत्या पण इथं झालेल्या आहेत, पूर्वी 2, 3, 4, 5 आत्महत्या पण झालेल्या आहेत। आणि ज्या पाणी बघण्यासाठी पोहणारे जे आहेत त्यांच्या तर वारंवार घटना घडत असतात। जर समजा प्रशासनाने इथं चौकीदार नेमला, आत्तासुद्धा मी इथं आलो आहे, इथं कोणी चौकीदार नाही, काही नाही। बऱ्याच वेळा मी इकडे फिरायला येतो स्थानिक असल्यामुळे, चक्कर मारायला, तर कधी इथं सुरक्षा रक्षक नसतो, कधी कोणी विचारत नाही तुम्ही इथं का आले काय नाही। आणि इथं शनिवार रविवारी खूप गर्दी असते, पण कधीच कोणी इथं सुरक्षा रक्षक नसतो। तर प्रशासनाने काळजी घ्यायला पाहिजे, नाहीतर या घटना वारंवार घडत राहतील। इथून पुढे जर असे काही घटना घडले तर याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहणार आहे। नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक गांगुर्डे, कळवण।